नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा यातील पहिला मुद्दा अभ्यासला. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या मुद्द्याअंतर्गत आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन याचा अभ्यास केला. आज आपण 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये वसाहतवादी लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन यांचा आपण अभ्यास करणार आहे. वसाहतवादी इतिहास लेखन ही तात्विक प्रणाली अभ्यासताना आपण भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये जर बघितलं तर ब्रिटिश अधिकारी तसंच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचाच अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे याचं पूर्वग्रह दूषित असं लेखन यांनी केलं. आपण बघितलं ग्रँड डक, कर्नल टॉड यांच्या लेखनात ही पूर्वग्रह दूषितता दिसते. एकूणच भारतीय इतिहासावर लेखन करताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मनात पूर्वग्रह ठेवले होते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. ब्रिटिश भारतात आले व्यापारासाठी. असं म्हटलं जातं की येताना ब्रिटिश एका हातात तराजू आणि एका हातात बायबल घेऊन आले, म्हणजेच धर्मप्रसारणासाठी आले. आणि धर्मप्रसारण करत असताना त्यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. इंग्रजी शिक्षणातून त्यांना कारकून तयार करायचे होते असं आपण म्हणतो आणि पाश्चात्य शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण भारतीयांना किंवा भारतीय संस्कृतीला गौण लेखलं जात होतं आणि वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्या इतिहास लेखनाचा वापर केला. वसाहतवाद म्हणजे लष्करी बळाच्या जोरावर एखाद्या प्रदेशात आर्थिक, राजकीय आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करणे आणि अशा प्रकारे भारतात त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि एकूणच भारताच्या इतिहासावर पूर्वग्रह दूषित लेखन केलं. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. यानंतर आपण प्राच्यवादी इतिहास लेखन हा मुद्दा अभ्यासणार आहे. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते आणि त्याबद्दल आदर आणि कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते आणि यांनी पूर्वेकडे म्हणजेच भारतासारख्या देशांवर इतिहास लेखन केलं आणि यांनाच प्राच्यवादी असं म्हटलं आहे. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्य दाखवून दिलं. संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला आणि वैदिक वाङ्मय म्हणजेच उपनिषद, आरण्यके तसंच संस्कृत साहित्य यांचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातूनच या भाषांची जननी असलेली इंडो युरोपियन भाषा ही एक होती अशी कल्पना पुढे आली. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मुल्लर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत ही भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. मग संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्यानं हितोपदेश या आपल्या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसंच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं त्यानं 50 खंड प्रकाशित केले आहेत. त्यानं ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. आपले 4 वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद त्यापैकी ऋग्वेद या ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम त्यानं केलं आहे. ते 6 खंडामध्ये त्याचं संकलन प्रसिद्ध झालं आहे. त्यानं ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवादही केला. म्हणजेच ऋग्वेद किंवा संस्कृत भाषा याला तो महत्त्वाचं स्थान देत होता. अलीकडच्या काळात प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध जे आहेत ते उजेडात आणण्याचं काम एडवर्ड सईद हा विद्वान जो आहे त्यानं केलं आहे. एकूणच प्राच्यवादी इतिहास लेखनात संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यावर भर दिलेला दिसून येतो. संस्कृत आणि ऋग्वेद यांचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला दिसतो. आपण आत्तापर्यंत पाश्चात्यांनी भारताबाबत लिहिलेले इतिहास लेखन अभ्यासले
आता आपण जे अभ्यासणार आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून जे भारतीय तयार झाले त्या भारतीयांनी इतिहास लेखन केले आणि भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान, भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे त्यांचा कल असलेला दिसून येतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास सुरुवात जी केली ती विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला आणि राष्ट्रवादी लेखन करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील जो सुवर्णकाळ होता, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचा जो इतिहास होता, भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ या राष्ट्रवादी इतिहासकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. पण तरीही आपल्या राष्ट्रवादी इतिहास लेखनास किंवा भारताचा इतिहास भारतीयांनीच लिहिण्यास सुरुवात जी आहे ती विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केली, हे विसरून चालणार नाही. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपल्याला उदाहरणादाखल देता येतील. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी त्यांनी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वनवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातली तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणखी एक भारतीय इतिहासकार ज्यांनी मराठी भाषेतून लेखन केलं ते वी.का. राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे आपल्याला परिचित आहेत. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांनी मराठ्याच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. वी.का. राजवाडे म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, वी.का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने याचे 22 खंड संपादित केलेले आहेत. याशिवाय जादा माहिती जी आहे आपल्याला माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली दिलेली आहे. वी.का. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. तसंच ते असं म्हणतायत की मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार म्हणजेच अंतिम चित्रण विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल आणि व्यक्ती म्हणजेच कालावधी, ठिकाण आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्ती या त्रयींची सांगड, तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. वी.का. राजवाडे यांचं मत काय? काल, स्थल आणि व्यक्ती या त्रयींची जी सांगड, तिलाच प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग अशी संज्ञा देता येईल. याशिवाय राष्ट्रवादी इतिहास लेखकांमध्ये आपल्याला आग्रही नाव घ्यावं लागेल ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला त्या लढ्याला प्रेरणा देण्यासाठी या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. 1857ला ब्रिटिशांविरुद्ध पहिलं स्वातंत्र्य समर झालं, बंड झालं आणि या उठावावर, या स्वातंत्र्य समरावर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक असं आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर. या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले हे पुस्तक जे आहे ते ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखन उपयोगी पडलं आहे.
तसंच माझी जन्मठेप हे त्यांचं पुस्तक, काळे पाणी हेही पुस्तक त्यांचं भारतीयांना प्रेरणा देणारं आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे अपरिमित कष्ट सोसले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ती आपल्याला माझी जन्मठेपवरून लक्षात येते. आपल्याला अंगावर शहारे आणणारी आणि ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह व्यक्त करणारं त्यांचं लेखन होतं. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली आणि दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. एकूणच वी.का. राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यासारखे जे राष्ट्रवादी विचारवंत आहेत, इतिहास लेखक आहेत, त्यांचं योगदान इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जो पुढील भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, अभ्यासणार आहे. धन्यवाद.